जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. भावांनो बघा, SSC GDचा रिझल्ट जो आहे तो आपलं लवकरात लवकर येण्याची आता चान्स आहेत. कारण आज जो आहे तो सर्वांनी जो आहे ट्विटर कॅम्पेन चालवला होता आणि 7 नंबर ते 5 नंबर 8 नंबर या दरम्यान आपला जो आहे SSC GD रिझल्ट 2 हा ट्विटर कॅम्पेन आज झालेला आहे. तरी ट्रेंडिंगला जो आपला ट्विटर कॅम्पेन चालला होता, कारण त्याच्यामुळं बघा आपला रिझल्ट जो आहे लवकर येण्याचे चान्स बनतात. आणि कटअपच्याबद्दल बोलायचं झालं तर कटअप जो आहे तो खूप सारे जण म्हणत आहेत की मोठे मोठे जे चॅनलवाले आहेत ते म्हणत आहेत की भावांनो की 2023 सारखं कटअप जाईल. पण त्यांच्याकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका भावांनो. ठीक आहे, ज्यांना जास्त मार्क आहे त्यांचं तर काही टेन्शन नाही भाऊ. ठीक आहे, आणि ज्यांना मार्क कमी आहेत ते फक्त या आशेवर बसतात की ते 2023 सारखं सांगत आहे आणि यावर्षी बी 2023 सारखी कटअप जाईल आणि आपलं काम होईल. 90-95 मार्क आहेत तर आपलं काम होईल. तरी भावांनो मला असं वाटत नाही की आपलं काम होईल. तर तुम्ही एक सर्वात बेस्ट म्हणजे रिझल्ट ना कधी तरी येणारच आहे, पण पुढची तयारी आपण वेळोवेळी करत राहायला पाहिजे. कारण त्याच्या भरोश्यावर जर राहिलं तर मग पुढचं जी भरती येणार आहे ते पण आपल्या हातातून जाईल. आणि हे तर जाईल ते जाईलच, पण पुढची बी भरती आपल्या हातातून जाईल. तरी आता नोव्हेंबरला पण आता नवीन भरती GDची निघणार आहे, त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं आपण करणं गरजेचं आहे. अशीच जो आहे आपली PDF जो रिझल्ट याद्वारे येणार आहे, चान्स असा बनेल की 2023पेक्षा 10 मार्क प्लस धरून चला, कट ऑफ 100% जाणार. 10-12 मार्क प्लस कट ऑफ 100% जाणार. त्याच्यापेक्षा कमी जर असेल की 2023हून 2 मार्क 3 मार्क होईल इतकी कट ऑफ जाईल, तरी हा जे जाणे ते शक्य नाही. हा जे आहे ते मूल्यवानची कट ऑफ होती 2024ची. इतकी कट ऑफ तर फिजिकलची जाणार नाही, ही लक्षात घ्या. कारण इतकी कट ऑफ जायला फार मुश्किल आहे. कारण महाराष्ट्राला मागच्या भरतीपेक्षा जागा पण जास्त आहेत आणि प्लस या भरती जे आहे पेपर पण एकदम हार्ड होता. ठीक आहे, हा पेपर हार्ड असल्यामुळं त्याच्यामुळं खूप मुलांनी या ठिकाणी चुका झाल्या. हिंदी हा जो सब्जेक्ट होता त्यामध्ये सर्वात जास्त सर्वांची चुका झाल्या आहेत. माझे स्वतःचे हिंदीचे पॅराग्राफचे सगळं आउट ऑफ चुकीचं झालेलं आहे, 5च्या 5. ठीक आहे, त्यामध्ये 10-10 मार्क मुलं जे मायनसला येतात, 10, 15, 20 मार्क. तरी याच्यामुळं भावांनो कट ऑफ हा खूप कमी जाऊ शकते. ठीक आहे, मागच्या भरतीच्या कंपॅरिझन जर केला आपण तर कट ऑफ हा कमीच जाणार आहे. ठीक आहे, मागच्या भरतीच्या जवळपास जर तुम्हाला मार्क चांगले आहेत तर तुम्ही घाबरू नका. ठीक आहे, आणि जे मुलं मागच्या भरतीमध्ये फायनलला आऊट झालेले आहेत त्यांच्यासाठी तर मग ते मुलं तर आता चांगलं स्कोर करतीलच. ठीक आहे, केले असतील किंवा काही जण, आता मी सुद्धा आता मागेच आहे. कारण मागच्या भरतीमध्ये मी म्हणत होतो की कट ऑफ कमी जाईल आणि कट ऑफ लई जास्त झाला, त्याच्यामुळं अभ्यास नाही केलो आणि त्याच्यामुळं या भरतीत आपल्याला मार्क कमी पडले. तर बघा महाराष्ट्रामधून बघा भावांनो इतकी कट ऑफ जी आहे ती मागच्या भरती गेली होती. जसा EWS 99.60, OBC जो आहे 104 कट ऑफ, SC जो आहे 101 SC जो आहे 101 कट ऑफ आणि ST जो आहे 91 कट ऑफ आणि जनरल जो आहे UR कॅटेगरी तो 105 कट ऑफ गेला. म्हणजे OBC आणि ओपन यामध्ये बघा एका मार्काचा फक्त फरक आहे. तरी यामध्ये बी बघा भावांनो एका मार्काचाच फरक राहणार पॉईंटमध्ये किंवा एका मार्काचा. म्हणजे जास्त फरक OBC आणि ओपनमध्ये राहणार नाही. आणि तुम्ही फायनलचा जर कट ऑफ बघितला तर फक्त पॉईंटचा फरक आहे OBC आणि ओपनमध्ये. ओपनचीच कट ऑफ धरून चला OBCवाल्यांनी. तर मी तर एकच सांगेन की तुम्ही OBCची कट ऑफ एकत्र बघूच नका. ज्यांची कास्ट OBC आहे त्याने डायरेक्ट ओपनचा जो जाईल तो ओपनच धरा. कारण पॉईंटमध्ये फक्त आहेत, नशीब आहे की जो पॉईंटला बसतो त्याचा नशीब म्हणायचं, आणि जे पॉईंट बी नाही बसत तेचा नशीब मग काही फायदा नाही भावांनो. ठीक आहे, तुम्ही कट ऑफकडे लक्ष देऊन अभ्यासकडे लागा भावांनो. ठीक आहे, आपल्या इकडे बघा ST महामंडळाची भरती निघणार आहे, त्यांचं वय चांगलं आहे. प्लस पोलीस भरती निघणार आहे. एका भरतीकडे ताण देऊन बसू नका. मला जे करायचं आहे ते GDमध्येच करायचं आहे असं करू नका. गणित, रिजनिंग हे 2 सब्जेक्ट ना एकदम परफेक्ट करून टाका तुमच्याकडे. ठीक आहे, एकदम परफेक्ट म्हणजे यामधून तुम्हाला सेंट्रलचं जर मॅथ तुम्ही जर स्ट्रॉंग केला मग तुम्हाला हे गणित काय वाटणार नाही. ठीक आहे, कुठं ना कुठं भावांनो लागण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुमचं जास्त वय होईल ना तेव्हा सर्वजण तुम्हाला फक्त काय काम करता किंवा कुठल्या पोस्टवर आहे हेच विचारतील.
कारण ह्याच्यात आहे त्याच्यात आहे त्याबद्दल त्यांना घेणं देणं काय नाही. सरकारी नोकरी कुठली का असं ना तुम्हाला भेटणे गरजेचे आहे. फक्त हीच नाही तीच नाही काढून तर ठेवा तुम्ही. ही तर बघून घ्या की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन करू शकतो का नाही. सेंट्रलला आपण मोप करतोय पण आपल्या महाराष्ट्रामध्ये करू शकतो का नाही हे तुम्ही एकदा चेक करून बघा. काय माहीत तुम्हाला की सेंट्रलला लागण्याआधी महाराष्ट्राची एखादी पोस्ट तुमच्याजवळ असेल तर ते तुम्हाला बेनिफिट भेटेल की बाबांनो हा समाधान तर वाटेल की माझ्याकडे एक पोस्ट तरी आहे बाबांनो. ठीक आहे, यात नाही झालं तर काय झालं. कारण हर भरतीचं फॉर्म भरत राहा. कुठं ना कुठं तुम्ही लागू शकता. कारण तुम्ही चांगला सेंट्रलचा म्हणजे चांगला अभ्यास आहे तो. आणि स्टेटचा जो आहे तुम्ही प्रश्न बघा ते नॉर्मल प्रश्न असतात आपल्या पोलीस भरतीला किंवा बघा स्टेटच्या कुठल्या एक्झामला बघा. छोटे जे एक्झाम आहेत ते GD लेवलचे त्यांना क्वेश्चन जे आहे GDपेक्षा एकदम लहान असतात क्वेश्चन. आणि रिझल्ट जो आहे आपला मला वाटतं बघा भावांनो की या जूनच्या लास्टपर्यंत 100% चान्स आहे रिझल्ट येईल म्हणजे येणारच. रिझल्ट आता आपलं एकदम लवकर आहे कारण जे ट्विटर कॅम्पेन जे झाला एकदम ट्रेंडिंगला होता. मी पण सकाळपासून बघत आहे की भावांनो की लास्ट 5पर्यंत आपण गेलेलो आहे. टॉप 5मध्ये आपण होतो SSC GD रिझल्ट दो. तरी मला वाटतं की ते जे आहे ते रिझल्ट आता आपले लवकर काढतील आणि लवकर आपल्यासमोर देतील. 53,000 किंवा रिझल्ट असा पण होऊ शकतो की वेकन्सी अपडेट नाही. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वेकन्सी जो आहे तो SSCला क्लिअर नाही झाली की होय आमची आता वेकन्सी क्लिअर झाली तर आम्ही इथून पाठवणार नाही. हा पण एक कारण होऊ शकतो. किंवा SSC इतकं लेट तर भावांनो करणार नाही. ठीक आहे, पण याबारीस लेट झाले ना काही त्यांच्याकडे कारण असेलच. आणि ते रिझल्ट आता मला वाटतं की जून लास्टला 100% आपला रिझल्ट जो आहे या ठिकाणी आपल्याला देतील. आणि ज्यांना मार्क पुन्हा सांगेन की कमी आहेत त्यांनी प्लीज असं तुम्ही बसूच नका. भाऊ छान आहे, खूप चांगली गोष्ट आहे की मेरिट कमी गेला तुमचा नंबर लागाला तर बरंच आहे. आणि लागला तर भावांनो की ते तिथून कोण काढणार नाही की नंबर तुमचा बसणार आहे. तुम्ही अभ्यास तुम्ही फक्त करत राहा. इकडं तिकडं काहीही करू नका, फक्त अभ्यासकडे लक्ष द्या. पोलीस भरती आहे प्लस इकडं प्लस तिकडं एक अभ्यास तुम्ही करतच राहा कुठलं का असं ना भावांनो. ठीक आहे, अभ्यास फक्त सोडू नका. रिझल्ट कधी ना कधी तर येणार आहे. जून लास्टलापर्यंत फुल चान्स आहे की रिझल्ट येणार. रिझल्ट आल्यानंतर PDF मध्ये आपण फक्त आपलं नाव तुम्ही उगा आता हातावर हात धरून बसला आणि PDF मध्ये नाव बी नाही आला आणि हे दिवस पण निघून गेले मग तुम्हाला खूप वाईट वाटणार. राव मी इकडे बी नाही झालो आणि इकडे अभ्यास बी बंद केलो. आता पुढची भरती बी आली राव लगेच. जे डॉक्युमेंट कमी आहेत ते आता डॉक्युमेंट सगळं काढून ठेवा पुढच्या भरतीचे. आणि लागा भावांनो तयारीला चांगल्या पद्धतीनं. जे कास्टचे आहेत फक्त डॉक्युमेंट जे तुम्हाला काढायचे ना ते फक्त कास्टचे काढा. बाकी डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत. आणि जे डोमासिल नॅशनॅलिटी तेवढी काढून ठेवा नसेल तर. आणि जर आहे किती का वर्षाची असेल ना डोमासिल नॅशनॅलिटी ते 100% चालते भावांनो. ठीक आहे, भेटू भावांनो मग पुढच्या व्हिडिओला रिझल्टच्या अपडेटनुसार. जय हिंद.